हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. आणि गुड मॉर्निंग. माझी गुड मॉर्निंग काहीशी आज अशी झाली, गॅस पेटवायला गेले तर लायटर माहीत नाही कसं काय तुटलेलं होतं ते. कारण रात्री तर व्यवस्थित होतं, पण वरनं ना ते पडलं, आपोआप पडलं की काय मी व्यवस्थित ठेवलं नसेल नक्कीच. सो त्यामुळे त्याचं जे प्रेस करायचं असतं ना तेच तुटून पडलेलं होतं. आणि मी ना म्हणजे सकाळची माहीत असते आपली किती घाई गडबड आहे, तरीसुद्धा बसली ते लायटर व्यवस्थित करत. आणि ते काही फायनली म्हणजे व्यवस्थित झालंच नाही. शेवटी काय माचीस घेतली आणि गॅस पेटवला एकदाचा. आणि आज ना मस्त मी जे आहे गवाराच्या शेंगा बनवणार आहे. अगदी म्हणजे मला आठवत नाही मी कधी बनवल्या होत्या लास्ट टाईम, कारण बाजारात आरोहीचे पप्पा जातात आणि अशा भाज्या वगैरे दिसल्या ना तरी ते टाळतात. बरबटीच्या शेंगा तरी त्या घेऊन येतात, कारण त्यांना त्या फक्त तशाच खायला आवडतात. पण गवार जे आहे त्या कधीच घेऊन येत नाहीत. पण यावेळेस बाजारात मी गेली होती, सो मी 1 पाव गवार घेऊन आले फक्त. म्हणजे एक भाजी झाली पाहिजे एवढ्या पुरत्याच. आणि निवडून तेव्हाच ठेवल्या होत्या. आणि चला आता ना मस्त गवारची ना अगदी झटपट बनणारी भाजी मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, म्हणजे काही नाही, फक्त अद्रक लसूणची पेस्ट मस्त होऊ दिली. त्यामध्ये कांदा आणि भरपूर टोमॅटो घातला, तो परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये आपले सुके मसाले, मीठ, हळद, तिखट आणि गोडा मसालाच माझा म्हणजे सध्या तरी यूज करणं चालू आहे. सो सुरुचीचा गोडा मसाला, जिरेपूड, धनेपूड जे काही आहे ते सर्व ॲड केली आणि तोही मसाला ना मस्त असं शिजू देत असते. आणि गवाराच्या शेंगा बघा, भरपूर लोकांना ना अशा म्हणजे आवडत नाहीत. आणि कोरड्या केलेल्या तर आरूचे पप्पा कशाच खात नाहीत. त्यामुळे मी काय करत असते, या शेंगांना जरा ग्रेव्ही बनवते. आमच्याकडे ना म्हणजे भरपूर जे आहे शेंगदाणे एकदम बारीक वाटून मिक्सरमधनं त्याचीही बनवतात. पण मी तितकं काही तामझाम करत बसत नाही. मी सरळ 3-4 चम्मच शेंगदाण्याचं जे कूट करून ठेवलेलं असतं ना ते घालते. आणि त्यानंतर तेही छान मसाल्यांमध्ये असं मस्त भाजून घेते, त्याला तेल सुटेस्तोवर. आणि त्यामध्ये मस्त उकडीचं गरम पाणी टाकते, त्यामुळे भाजीची चव छान येते. आणि सोबतच ग्रेव्ही पण मस्त येते. म्हणजे खूपच पातळ किंवा खूपच घट्टसर अशी ग्रेव्ही येत नाही. म्हणजे कसं, ज्याला गवार बिलकुलच आवडत नाही, त्यांना नकोच असतात, ते लोक ही ग्रेव्ही तरी आवडीने खाऊन घेतात. सो चला, भाजी माझी टाकून झाली आणि आता मला बनवायच्या आहेत पोळ्या. पण त्याआधी ना ओट्यावर एवढा पसारा पडून आहे तो आधी आवरते. कारण ओट्यावर पसारा असला की माहीत नाही का मला कामच सुचत नाहीत. त्यामुळे आधी पसारा आवरून घेतला. आणि चला आता पोळ्या करायच्या आहेत. आणि आरोही पण आहेच बरं का माझ्या बाजूला, आणि तिचं चालूच होतं, मम्मा प्लीज मला दुसरी भाजी वगैरे बनवून दे. माझ्या आवडीचं कधी बनवतच नाही, असं नाही तसं नाही. पण माहिती आहे का, म्हणजे मुलांच्या आवडीच्या भाज्या जर बनवायला गेलं ना तर फक्त आलू, भेंडी, पनीर ह्याच भाज्या त्यांना बनवून द्याव्या लागतात. पण मग इतर भाज्यांची चव त्यांना कशी कळेल किंवा सर्व न्यूट्रिएंट्स त्यांच्यापर्यंत कसे पोचतील, नाही का. पण चला, मस्त माझी भाजी इथे बनवून तयार आहे. आणि चला, कामं वगैरे आटोपलेत माझे, म्हणजे किचनचे कामं आटोपलेत. क्लिनिंग वगैरे ही झाली. आणि आता इथे मस्त मी फ्रेश झालेली आहे. रेडी अशी होत असते मी दिवसातून 1-2दा तरी, फक्त स्वतःसाठी, स्वतःला छान छान फील करून देण्यासाठी. आणि मला लेटेस्ट कमेंट आली होती का तुझी हेअरकट कोणती आहे. सो माझी हेअरकट जी आहे ती स्टेप प्लस लेअर आहे. पण आय डोंट थिंक की आता स्टेप किंवा लेअर काही दिसत असतील म्हणून, कारण आता बरेच ग्रो झालेत ते. आणि आता मी म्हणजे विचार करत आहे हेअरकट करण्याचा. सो प्लीज मला कमेंट करून सांगा की म्हणजे केस वाढवू मी आता की हेअरकट करूनच घेऊ. कारण मी म्हणजे लिटिल बिट जरा कन्फ्यूजच आहे, कारण आता छान ग्रोथ होत आहे. सो इच्छा तर आहे वाढवायची, पण नकोही वाटतात, कारण सांभाळता मला येत नाहीत. पण चला, सांगा तसं मला कमेंट करून. आणि चला, आता मला माझा फ्रीज क्लीन करायचा आहे. सो त्यासाठी मी बटन ऑफ केलं, प्लगमधनं वायरही वेगळी काढून ठेवली, कारण मला फ्रीज छान डीप क्लीन करायचं आहे. आणि चला, आता जे काही यामध्ये सामान आहे ते सर्व आधी बाहेर काढते. माझ्याकडे ना आधी जो फ्रीज होता तो मी 15 ते 20 दिवसातून डीप क्लीन करायचे. पण हा फ्रीज घेऊन आता 3 ते 4 महिने झाले, पण अजूनही मी तो डीप क्लीन केलेला नाही. कारण म्हणजे पहिला फ्रीज खूप छोटा होता माझ्याकडे, बिलकुलच जे आहे ऑर्गनायझर वगैरे काही नव्हतं. त्यामुळे ना सतत सांड उबळवायची आणि मेसी राहायचा. आणि त्यामुळे ना म्हणजे तो मला क्लीन करावाच लागायचा. पण हा फ्रीज ना इतका स्पेसियस आहे. आणि म्हणजे
फ्रीज घ्यायच्या आधीपासूनच म्हणजे मी बऱ्याचशा गोष्टी ठरवल्या होत्या की मी छान असे लायनर घेईल, असे ऑर्गनायझर घेईल, असं तसं तसं. आणि फ्रीज घेता मी लगेच 7-8 दिवसात ह्या सर्व गोष्टीनं ऑनलाईन ऑर्डर केल्यात आणि खरं सांगते इतक्या छान मिळाल्यात ना. आणि त्यामुळे माझं काम इतकं सोपं झालं. आणि मला कधी कधी तर असं वाटतं म्हणजे माझं छोटा फ्रीज असतानाच मी जर ह्या गोष्टी जर विकत घेतल्या असत्या तर आय थिंक मला फ्रीज चेंज करायची ही गरज पडली नसती. पण बघा म्हणजे माझं फ्रीज फक्त मी जे आहे सर्व रिकामं केलं आणि लगेच आरोहीचे पप्पा बोलले की स्नेहा मस्त असा चहा ठेव. कारण म्हणजे मी फ्रीज रिकामा करत होते ना, तर त्यांचं येणं जाणं चालूच होतं आणि त्यांना गवती चहा दिसला आणि म्हणून त्यांची इच्छा झाली. सो चला इथे मी मस्त गुळाचा चहा केला. आरोहीच्या पप्पांसाठी विदाऊट गुळाचा म्हणजे काहीच नाही घातलं, त्यांचा आधी गाळून घेतला आणि आता घालते आहे गूळ, कारण मला थोडा स्वीट चहा लागतोच. अगदीच म्हणजे गूळ साखर न घालता मी नाही घेऊ शकत. आणि पसारा तुम्हाला दिसताय ना, इतका पसारा आहे आजूबाजूला. आणि मी अशी कामं ना जेव्हा आरोहीचे पप्पा घरी वगैरे नसतात तेव्हाच करायला घेत असते, कारण ते घरी असलं की मग हे असं चालतं बघा. पण चला हे तर चालणारच. आमचा चहा इथे रेडी आहे आणि चहा पिता पिताना आमचं खूप काही डिस्कशन चालू होतं. खरं तर आम्ही प्लॅन करतो आहे एक छोटंसं वॅकेशन वगैरे काहीतरी आता, कारण पिहूची तर झाली एक्झाम, आरोहीची आता एक्झाम स्टार्ट झाली आणि तिची ही 8-10 दिवसात संपून जाईल. सो चालू होतं की जायचं का कुठे असं तसं. आणि या विषयावर डिस्कशन करायला आम्ही खरं सांगू का बसलो होतो 12 वाजतापासून तर 3:30 वाजेपर्यंत याच गोष्टीवर आमचं डिस्कशन चाललं. त्यानंतर म्हणजे ठरलेलं तर होतंच बरं का आमचं कुठे जायचं, पण आणखी एक जी प्लेस आहे त्यामध्ये ॲड करायची का, तर पॅकेज काय असेल, असं काय असेल, तसं काय असेल. इतका वेळ घेतला ना त्यांनी माझा. म्हणून शेवटी मी त्यांना म्हटलं तुमचं तुम्ही ठरवा आता. मी तुम्हाला सांगितलं कुठे जायचं, बाकी काय कोणतं पॅकेज आणि कोणती ट्रेन आणि कोणतं काय, प्लीज तुमचं तुम्ही ठरवा आणि मला कामं करू द्या. आणि असं बोलून मी कामाला गेली ना, म्हणून त्यांनी जे आहे हे चहाचा सर्व घाट घातला की चहा कर. त्यांना माहीत आहे चहा प्यायला ही आपल्याच बाजूला येऊन बसते आणि मग पुन्हा आपण त्या विषयावर बोलू शकतो. आणि असं करता करता इथे माहिती आहे का चहा पिल्यानंतरही 1 तास जे आहे आमचं त्याच गोष्टीवर डिस्कशन चाललं. म्हणजे एका गोष्टीसाठी म्हणजे एक निर्णय घेण्यासाठी जे आहे माझे 3 ते 4 तास आज आरोहीच्या पप्पांनी घेतले. पण चला आता मी लागलेली आहे फायनली कामाला. काय ठरतं कसं ठरतं मी हळूहळू सांगेलच तुम्हाला. चला आता लागलेली आहे मी कामाला. ह्या ज्या लायनर दिसत आहेत ना ते मी मिशोवरनं 300 रुपयाला बोलवले. मला तेव्हा ते खूप महाग वाटलेत पण इतके युजफुल आहेत ना. चला तुम्हाला दाखवते. बघा 3 महिने झाले जवळपास मी फ्रीज क्लीन केलेला नाही आहे, तरी पण तुम्हाला दिसत असेल फ्रीज अगदी जसाच्या तसाच आहे. फक्त जे आहे थोडंफार म्हणजे अशी भाज्यांचे वगैरे जे असतात ना, काय म्हणतो आपण पार्टिकल्स वगैरे ते आहेत फक्त, पण डाग एकही नाही, कोणत्याच शेल्फला नाही किंवा भाजीच्या तर काय बोलतो आपण त्याला बास्केटला नाही. आणि इथे बघा ह्या ज्या शेल्फ आहेत इथेही नाही. थँक्स टू हे लायनर बरं का, खूपच छान क्वालिटीचे लायनर आहेत हे आणि दिसायला पण खूप भारी आहेत आणि वॉशेबल आहेत छान आणि नॉन स्लिपरी आहेत. मेन म्हणजे अगदी असे ना चिटकून बसतात त्याला, त्यामुळे ना त्यावर आपण कसंही गंज ठेवा काही ठेवा तेही स्लिप होत नाहीत किंवा हा कागदही जागचा हलत नाही. त्यामुळे मला तरी ना 300 रुपये खर्च केलेत खरी, पण म्हणजे वर्थ इट वाटलेत, कारण खरंच क्वालिटी खूप मस्त आहे या लायनरची. लिंक हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. थोडे महाग वाटलेत मला, पण त्या मानाने क्वालिटीही खूप छान आहे बरं का. चला आता ह्या ज्या शेल्फ वगैरे आहेत ह्या मला क्लीन करायच्या आहेत. आधीच्या फ्रीजमध्ये ना म्हणजे फायबरच्या शेल्फ वगैरे होत्या, त्यामुळे ना असं टेन्शनच नाही यायचं. पटपटपट काढल्या, वॉश केल्या, सुकवू दिल्या की लगेच लावून दिलं. पण हे सर्व शेल्फ काचेचे आहेत, त्यामुळे इतकं हळूहळू आणि केअरफुली मी काढत होती की आरूचे पप्पा मला हसत होते आणि त्यांचं चालू होतं का मी काढून देऊ का असं तसं. म्हटलं नाही बाबा तुम्ही तर काढूनच नका देऊ, मी माझं मी बघते, निघाले तर ठीक, नाही तर मी तशाच तिथे ते क्लीन करेल, कारण खरंच म्हणजे खूप काही म्हणलेलं नव्हतंच त्या. सो सर्वात आधी म्हणजे जेवढ्या शेल्फ निघाल्या ना तेवढ्याच मी काढल्यात. आणि ही जी बास्केट आहे ना ती तर निघतच नाही, तिचं फिटिंगच तशी केलेली आहे. खाली जी बास्केट आहे ती इझिली निघते, पण ही निघतच नाही. त्यामुळे ना तिच्या आतून वगैरे जी काही पार्टिकल्स होते भाज्यांचे ते सर्व मी व्यवस्थित आधी कोरड्या कपड्याने क्लीन केलेत. आणि त्यानंतर ह्या जे काही काचेच्या शेल्फ वगैरे होत्या त्याही छान मी व्यवस्थित क्लीन केल्यात.
जरा हेवी आहेत माहिती आहे का ह्या, त्यामुळे ना मी जरा जास्तच काळजी घेत होती आणि त्यामुळे मला घरचे सर्व हसतही होते. म्हणजे आरोहीचे पप्पा हसत होते, मग त्यांचं पाहून आरू, पिहू त्यांची आई सर्वच मला चिडवत होते की किती बाई जीव वस्तूंमध्ये. पण आपल्याला माहीत असतं नाही का की एक एक वस्तू घ्यायला आपण किती किती दिवस म्हणजे वाट बघितलेली असते. किती आपण दुकानाच्या फेऱ्या घातलेल्या असतात आणि किती काही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि घरातल्या वस्तूंवर आपलं किती प्रेम असतं हे आपल्यालाच माहीत आहे. आपण इतकं इमोशनली जोडल्या गेलेलो असतो ना की म्हणजे अगदी स्वतःसारखी आपल्या स्वतःच्या मुलांसारखी आपण प्रत्येक वस्तूची काळजी घेत असतो. पण हे काही या लोकांना कळत नाही आणि म्हणून ते मला चिडवत होते. आणि मी पण बाबा चिडवा तुम्ही जितकं चिडवायचं ते, मी तर माझ्या वस्तूंची मला पाहिजे तशीच काळजी घेणार असं त्यांना माझं सांगणं चालू होतं. आणि शेवटी मी त्यांना म्हटलं आता तुम्ही किचनमधनं बाहेर जा, नाही तर मी किचनचा दरवाजाच लावून घेईल. आणि म्हणजे आपलं कसं असतं आपण सतत म्हणजे कंप्लेंट करत राहतो का तुम्ही मला वेळ देत नाही, का तुम्ही असं नाही तसं नाही, घरी थांबतच नाही असं तसं. पण जेव्हा माणसं घरी असतात ना, खरं सांगते एकही काम व्यवस्थित होत नाही. म्हणजे जे कामापुरतं स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टी झाल्या की त्यांचं काहीतरी चालू असतं, हे दे ते दे, हे कुठे आहे ते कुठे आहे, म्हणजे त्यांच्याच मागं राहावं लागतं. एक्स्ट्राची कोणतीच कामं होत नाही. म्हणजे माझा तरी हा अनुभव आहे. तुमच्याच्याने होत असतील तर माहीत नाही, पण माझ्याच्याने तरी होत नाही. सतत मला तरी ते त्यांच्या भोवती फिरत ठेवतात किंवा मग मी किचनमध्ये किंवा कुठे कामं करायला लागले की ते तरी आजूबाजूने फिरत राहतात. म्हणजे जे काम 5 ते 10 मिनिटात व्हायचं ना, त्या कामाला अर्धा तास लागतोच डेफिनेटली. आणि असंच बघा ना, मी केव्हाची जी आहे फ्रीज क्लीन करायला बसलेली आहे आणि शेवटी दिसेलच तुम्हाला अगदी म्हणजे संध्याकाळ झाली, अंधार पडला तेव्हा कुठं जे आहे माझं फ्रीज क्लीन झालं. बरं चला, शेल्फ सर्व मी व्यवस्थित क्लीन केल्यात आणि इथे ना हे व्हिनेगर आणि सोडा आणि थोडंसं विम लिक्विड एकत्र करून मी लिक्विड बनवलं आणि याच लिक्विडच्या मदतीने जे आहे पूर्ण फ्रीज मी क्लीन करून घेणार आहे. आणि माझ्याकडे ही एकुलती एकच स्प्रे बॉटल आता शिल्लक राहिलेली आहे. खूप छोटी आहे पण काम भागतं माझं, सो त्यामुळे मी तीच यूज करते आहे. सर्व जे लिक्विड होतं ना मी पूर्ण फ्रीजवर आधी स्प्रेड केलं, त्यानंतर 5 मिनटं रेस्ट दिला आणि नंतर छान कपड्याने ना सर्व क्लीन करून घेते आहे. या लिक्विडमुळे ना म्हणजे कशीही डागं असले ना तर चिकटपणा असला की इझिली निघून जातो. आणि या स्प्रे बॉटलने खरं सांगू का मला म्हणजे वेड लागत होता आणि माझं बोटंही दुखत होतं. अगदी थोड्याफार गोष्टींसाठी हे ठीक आहे, कारण हे एक सॅनिटायझरची बॉटल होती, सो ते छोटंसं काम ठीक आहे. किंवा मी घरीच टोनर वगैरे बनवते, सो त्यासाठीही ठीक आहे. म्हणजे थोडंफार स्प्रे केलं की, पण एवढ्या मोठ्या फ्रीजवर स्प्रे करता करता माझे बोटं दुखत होते. त्यामुळे तुम्ही ना माझ्यासारखा असा आगाऊपणा करत काही बसू नका. सरळ ज्या वाटीमध्ये हे लिक्विड बनवलं ना त्या वाटीमध्ये एखादा छोटासा कापड घ्या कॉटनचा, लिक्विडमध्ये बुडवा आणि फ्रीजभर ना ते लिक्विड छान असं पसरवून द्या की झालं काम. म्हणजे इतकं काही करत बसायची गरज नसते. पण मी आता भरलंच होतं त्या बॉटलमध्ये, सो त्यानेच मी जे आहे सर्वीकडे स्प्रे केलं, फ्रीज व्यवस्थित क्लीन केलं आणि तोपर्यंत माझ्या सेल्फही छान म्हणजे सुकून गेल्या होत्या. सो त्याही मी आता इथे जागेवर सेट केल्यात. आणि आता हे माझे लायनर, आणि तुम्हाला ना जर म्हणजे असे लायनर नसतील घ्यायचे तर त्यालाही ऑप्शन आहे बरं का. ज्या कडक पॉलिथिन येतात ना आपल्याकडे कॅरी बॅग, तुम्ही त्याचाही उपयोग ॲज अ लायनर म्हणून करू शकता, जसा मी इथे केलेला आहे. आणि ही पण म्हणजे तसंच काम करतं आणि क्लीन राहतं. चला, आता फ्रीज माझा मस्त आतून क्लीन झाला. सर्व वस्तूही मी जागच्या जागी ठेवल्या. आता हे खालचा जो पार्ट आहे तोही आता मला क्लीन करून घ्यायचा आहे. खालचा जो व्हेजिटेबल बॉक्स आहे ना इझिली निघतो आणि त्यामुळे तो इझिली क्लीनही करता येतो. आणि त्यानंतर पूर्ण जो खालचा पार्ट आहे, ॲक्च्युली हे फ्रीजर आहे. या फ्रीजमध्ये ना फ्रीजर बॉटमला दिलेला आहे आणि फ्रीज वर आहे. त्यामुळे खरं तर खूप हेल्पफुल आहे बरं का. म्हणजे असं कामात घाईघाईत असं वाकण्याची वगैरे गरजच पडत नाही. शिवाय कन्व्हर्टेबल असल्यामुळे ना म्हणजे मी ॲज अ फ्रीजच हे फ्रीजर यूज करत असते. म्हणजे जितके काही कडधान्य वगैरे आहेत ना ते मी तिथे स्टोअर करते. आणि चला, झाला माझा फ्रीज अगदी स्वच्छ आणि चकचकीत. उद्या ना मला करायची आहे आलू चिप्स आणि त्याची जी प्रिपरेशन आहे ती आदल्याच दिवशी रात्री करायची असते. सो मी इथे तेच करते आहे. मी 5 किलो आलू घेतलेले आहेत. आलू चिप्स कसे केले, काय केले, उद्याच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तशी शेअर करतेच तुमच्यासोबत. आलू मस्त मोठे मोठे आणलेले होते, त्यामुळे ना साल काढायला खूप इझी जात होतं. आणि म्हणजे साल काढणं झालं ना एकदा की ते किसणंही जरा इझीच वाटतं मला. म्हणजे सर्वात इझी रेसिपी जर असेल ना तर मला हे आलूचे चिप्स करणं असं वाटते.
चला आता उद्या हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर फ्रेंड, उद्या भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.